पावभाजी खायला सगळ्यांनाच खूप आवडतं आणि ती बनवायला सुद्धा सोपी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सायली वन्नीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण जेव्हा घरी पावभाजी बनवतो तेव्हा ती रेस्टॉरंट सारखी होत नाही. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी सोपी आहे, अगदी कोणीही बनवू शकतो आणि आपण यात एक सिक्रेट पेस्ट टाकणार आहोत. त्याने ती अगदी रेस्टॉरंट सारखी होते आणि चव तर काय विचारूच नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतलेत. त्याची साल काढून कापून घेतलेत. आपण आधी सगळ्या भाज्या कापून घेऊयात. सोबतच मी इथे फ्लॉवर पण कापून घेत आहे. फ्लॉवरला मी आधी स्वच्छ धुवून घेतले होते. जितका आपण बटाटा वापरणार आहोत, तितकाच आपण फ्लॉवर सुद्धा वापरणार आहोत. जर कोणाला फ्लॉवर आवडत नसेल, तर तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता. सोबतच मी अर्धे गाजर पण घेतले आहे. त्याची पण साल काढून त्याला बारीक कापून घ्यायचं आहे. या सीझनमध्ये भाज्या खूप मिळतात. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हव्या त्या भाज्या यामध्ये वापरू शकता. एक मीडियम आकाराचे बीट घेतले आहे. त्याला पण स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला पण चिरून घ्यायचं आहे. बीट वापरताना फ्रेश बीट वापरा. म्हणजे याने भाजीला रंग पण खूप छान येतो आणि फूड कलर वापरायची पण गरज पडत नाही. एक मोठ्या आकाराचा कांदा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलाय. कुकरमध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर टाकले आहे आणि त्यामध्ये कांदा आणि फ्लॉवरला एक 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्याने काय होतं की फ्लॉवरचा जो उग्र वास आहे तो निघून जातो. कांदा चांगला भाजून झाला की मग त्यामध्ये आपण कापून ठेवलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. मी 1 वाटी ओले वाटाणे सुद्धा वापरले आहेत. वरून एक अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे. छान सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. याने काय होतं भाज्यांना खूप छान फ्लेवर येतो. वरून 1 ग्लास पाणी टाकायचे आहे. भाज्या बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे. मंद आचेवरती एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये भाज्या चांगल्या मऊ शिजतात. आता मी जी सिक्रेट पेस्ट बोलत होते ती ही आहे. मी पहिलंच 7 ते 8 तासासाठी बेडगी मिरची भिजवून ठेवली होती. आता पेस्ट बनवण्यासाठी 7 ते 8 बेडगी मिरची, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, जिरं, मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याची एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट तुम्ही पनीर चिली, चाऊमिन, मंचुरियन यामध्ये सुद्धा वापरू शकता. आता तर ती आपण पावभाजीमध्ये वापरणार आहोत. चला तर मग आता पावभाजीला तडका द्यायचा आहे. तर भाजीच्या तडक्यासाठी तयारी करून घेऊया. यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. आता इथे जेवढ्या भाज्या आपण घेणार आहोत त्या सगळ्या बारीकच चिरायच्या आहेत. त्याचबरोबर मी इथे 2 शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतली आहे. त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलाय. तुम्ही या सर्व भाज्या चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. पण मला हाताने कापायला बरे वाटते. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या म्हणून मी तो बाजूला ठेवून दिला. चला तर मग आता भाजीला तडका देऊन घेऊयात. मी एका पॅनमध्ये 3 चमचे तेल आणि 1 चमचा बटर टाकले आहे. तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरे, चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची टाकून छान भाजून घ्यायचे आहे. बाहेर रेस्टॉरंटमध्ये भाजी मोठ्या तव्यावर बनवली जाते, पण आपल्याकडे इतका मोठा तवा नसतो. तर प्रयत्न करा की फ्लॅट बॉटमवाली कढई किंवा पॅन वापरा. म्हणजे भाज्या स्मॅश करायला बऱ्या पडतात. कांदा भाजून झाला की यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो टाकला. टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यावर थोडेसे मीठ टाकले आहे. नंतर यामध्ये हळद, धनेपूड, मिरची पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला आणि आपण तयार केलेली मिरचीची पेस्ट टाकायची. मी इथे 4 चम्मच पेस्ट वापरली आहे. तुमच्या तिखटानुसार तुम्ही ती पेस्ट कमी जास्त करू शकता. या सर्वांना चांगले 5 ते 7 मिनिटं छान परतून घ्यायचे. कुकर गार झालाय तर मग आता शिजवलेल्या सर्व भाज्या यात ओतून घेऊयात. भाज्या बघा छान शिजलेल्या दिसतात आहेत आणि तुम्हाला बघूनच कळत असेल की याचा रंग पण किती छान आलाय. आता याला स्मॅशरनी चांगल्या प्रकारे स्मॅश करायचे. फ्लेम लो ठेवायचे आणि याला चांगले स्मॅश करायचे आहे. याला किमान 10 मिनिटं तरी लागतात. भाजी घट्ट झाली असं वाटलं म्हणून यात गरम पाणी वापरलं. भाजी करताना लक्षात ठेवायचं की गरमच पाणी वापरायचंय. आपण गार पाणी या भाजीमध्ये वापरणार नाहीये. आता आपण भाजीला एक तडका देऊन घेऊयात. या तडक्याने भाजीची टेस्ट दुगुणी होऊन जाते. यासाठी आपण एका पॅनमध्ये थोडंसं बटर
आणि थोडंसं तेल टाकलंय. तेल गरम झालं की यामध्ये 3 ते 4 चम्मच मिरचीची पेस्ट टाकायची आहे. गरम मसाला टाकलाय आणि पावभाजी मसाला टाकून छान अगदी तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घ्यायचंय. बघा आता मसाल्याला छान तेल सुटलंय. मग मसाल्याचा तडका जो आहे तो भाजीला देऊन घेऊयात. भाजीला तडका दिला की खूप छान मिक्स करायचंय भाजीला आणि एक 10 ते 15 मिनिटं भाजी उकळून द्यायची आणि मग नंतर त्याला कोथिंबिरीने गार्निश करायचंय. थोडीशी मिक्स करून गॅस बंद करून टाकायचा. चला भाजी तर तयार झाली आहे. मग आता मसाला पाव बनवून घेऊयात. त्यासाठी एका पॅनमध्ये बटर घ्यायचं आहे. त्यावरती 2 चमचे मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. वरून थोडीशी अगदी कोथिंबीर टाकायची. ते छान भाजून घ्यायचं आहे. मिरचीचा तो कडवटपणा गेला पाहिजे आणि मग त्यावरती आपले पाव टाकून अलटी-पलटी करून पाव छान भाजून घ्यायचे. जर तुम्हाला कडक पाव हवे असतील तर तुम्ही क्रिस्पी पण करू शकता. पण मला तर पर्सनली पावभाजीबरोबर सॉफ्ट पाव खूप आवडतात. चला तर मग तयार झाली आपली मजेदार टेस्टी पावभाजी. आपण ती पावाबरोबर सर्व करूया आणि सोबत बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू तर हवाच. वरून खूप सारं बटर. या सीझनमध्ये इतक्या साऱ्या फ्रेश भाज्या मिळतात तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व तुम्हाला याचबरोबर नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.